MHT CET 2026 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की 2026 मध्ये जे MHT CET आहे ती 2 वेळा होणार आहे. पहिला अटेम्प्ट एप्रिलमध्ये आणि दुसरा अटेम्प्ट मे मध्ये होण्याची शक्यता आहे. जसं जेईच्या एक्झाम 2 वेळाला होतात तशाच 2027 पासून जानेवारी आणि एप्रिल अशा 2 वेळा सीईटीच्या एक्झाम होऊ शकतात. पण 2026 मध्ये एप्रिल आणि मे ह्या 2 महिन्यात तुम्हाला 2 वेळा MHT CETची एक्झाम देता येईल. त्यापैकी पहिला अटेम्प्ट कंपल्सरी असेल, दुसरा अटेम्प्ट ऑप्शनल आहे. तुम्ही दिला आणि नाही दिला तरी काही फरक पडणार नाही. पण जे 2 अटेम्प्ट देतील त्यापैकी जो बेस्ट स्कोर आहे तो तुमच्या फायनल मेरिटसाठी कन्सिडर करण्यात येणार आहे. त्यामुळे ही अत्यंत खुशखबर आहे MHT CETची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचे फॉर्म्स लवकरच सुटतील. याचं डिटेल नोटिफिकेशन डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना MHT CETच्या साईटवर भेटून जाईल. त्यामुळे जोमाने तयारी करा, कारण आता एका वेळेस एक्झाम देऊन जर कमी स्कोर आला तर तुमचं वर्ष वाया जाणार नाही. तुम्हाला 2 चान्सेस आहेत CET मध्ये चांगला स्कोर आणण्यासाठी. ऑल दी बेस्ट.